काँग्रेसची मतं फुटलेली आपल्याला पाहायला मिळतात। 40 मतं असं म्हणतात की काँग्रेसची फुटली आणि 70 महाविकास आघाडीची। नेमकं काय झालंय? मला वाटते की हे जेही झालं ते चांगलं नाही झालं आहे। म्हणजे ही मतं फुटायला नव्हती पाहिजे। आता ही मतं कशी फुटली याबाबत आमचे जे निरीक्षक होते निवडणुकीचे, ज्यांना प्रदेश काँग्रेस कमिटीने जबाबदारी दिली होती आणि जे संबंधित होते, कारण की नागपूर शहरामध्ये जिथे मी आहे तिथे जास्ती मतं नव्हते, तिथे फक्त 36च मतं होते आणि सर्व मतं ग्रामीण भागामध्ये आहे आणि ग्रामीण भागातले लोक जोमाने भिडले होते। परंतु कुठे काय झालं, कोणते नगरसेवकांनी पक्षाची गद्दारी केलं हे शोधून काढण्याचा विषय आहे। मला वाटते की बाकी ठिकाणी तर उमेदवारच वापस झाला, पण नागपुरात कमीत कमी आमचा उमेदवार वापस नाही झाला, तो निवडणूक लढला। परंतु ज्या पद्धतीनं या देशात वातावरण आहे, खासदारच फुटून झाले, आमदार फुटून झाले, तर मग आता त्या नगरसेवकांवर मला वाटते काय दोष, पण तो पक्ष याची गंभीर दखल घेणार आहे आणि ज्या ज्या नगरसेवकांनी हे केलं आहे, कारण की ते समजतं, तर मला वाटते त्यांच्यावर कारवाईची सुद्धा आमची मागणी राहणार आहे। नाही, मी या संपूर्णच विषयावर ज्या पद्धतीनं अनेक जिल्ह्यांमध्ये, मग अमरावती असो किंवा चंद्रपूर असो, सगळीकडे उमेदवारांनी माघार घेतली। ती माघार घेताना हा उमेदवार ठरवला कोण होता, त्यांना जबाबदार ठरवणार आहे का? मग इथे ज्यांनी मतं फोडली त्यांना जबाबदार ठरवणार आहे का? या सगळ्या गोष्टीची चर्चा पक्षाअंतर्गत आमची होणार आहे आणि आम्ही ती करू। या संदर्भात मी प्रांताध्यक्षांशी सुद्धा आज चर्चा करणार आहे आणि यावर कसा तोडगा काढता येईल, कारण की जितके गद्दार आहेत त्यांनी पक्ष सोडून चाललं जावं, परंतु या पद्धतीनं काँग्रेसची उमेदवारी घेऊन ती उमेदवारी अर्ज वापस घेणं, उमेदवार उभा असताना त्याला मतदान न करणं ही खूप अत्यंत गंभीर बाब आहे। आणि या संदर्भात आमचे निरीक्षक नितीन राऊत साहेब, जे निवडणुकीचे निरीक्षक होते, ते कुठे विदेशवारीवर होते, ते आल्यावर त्यांच्याशी सुद्धा मी चर्चा करणार आहे की आपण कशा पद्धतीनं याचं नियोजन केलं होतं आणि याबाबत सोबत अंतर्गत जो कलह सुरू होता नागपूरमध्ये, त्याचा फटका हा सगळा आहे का की काँग्रेसची मतं फुटतात? काँग्रेसमध्ये नागपूर शहरात कुठलाही अंतर्गत कलह नाही। आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आणि प्रिंट मीडियाला एकही बातमी नाही मिळाली की कुठे विरोध आहे आणि सगळ्या चांगल्या पद्धतीनं महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि नागपूरचा रणसंग्राम असतो आणि अशा परिस्थितीत आम्ही उमेदवार निवडून आणले तिथे 36 आणि मला वाटते की आताही तसंच वातावरण होतं, परंतु नागपूर शहरातले मतं हे फार कमी आहे, बोटावर मोजणे इतके। ग्रामीण भागातच 700-800 मतांचा जो खेळ असतो तो होता। तुम्ही नितीन राऊतांच्या नावाचा उल्लेख केला। नितीन राऊत आता काही वेळापूर्वी विधानभवनात आले होते, तेव्हा आम्ही त्यांना विचारायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कुठली प्रतिक्रिया न देता ते सर्वच निघून गेले। नाही, मी कसं आहे, प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमला होता। आमच्या जिल्ह्याचे ते निरीक्षक होते, मला त्यांच्याशी बोलावं लागेल ना, त्यांच्याशी बोलावं लागेल आणि मग नंतर मला सांगावं लागेल की आम्ही ते निरीक्षकांसोबत बसून ती चौकशी करू की कोणी मतं फुटल्याने त्यांच्यावर कारवाई करू। कमी पडले का नितीन राऊत? नितीन राऊत कसे कमी पडणारे, ते इतके 5 वेळा निवडून आलेले आहेत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत। अखिल भारतीय काँग्रेसच्या त्या SC विभागाचे अध्यक्ष होते, ते मोठे नेते आहेत, ते कसे कमी पडणार आहे? ठीक आहे, चल, ठीक आहे, धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।